भोगस डॉक्टर कसा ओळखावा? शिवाजी मंगोडेकर। सामान्य नागरिकांना भोगस डॉक्टर कसा ओळखावा याचे पुरेसे ज्ञान नसल्याने बोगस डॉक्टरांकडून होणाऱ्या लुटीला त्यांना बळी पडावे लागते। डॉक्टरकीची कोणतीही पदवी न घेता केवळ एखाद्या रुग्णालयात डॉक्टरांच्या हाताखाली काही वर्षे काम केलेले लोक फक्त अनुभवाचा आधार घेऊन रुग्णांवर उपचार करतात। त्यांच्या पदवीची शहानिशा न करता लोक हातगुण चांगला म्हणून त्यांच्याकडे उपचारासाठी रांगेत उभे राहतात। यात एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यावरच फोलकोल होते। बोगस डॉक्टर म्हणजे काय हे समजण्यासाठी सर्वप्रथम डॉक्टर म्हणजे काय ते पाहू मित्रांनो। 12वी विज्ञान शाखेत किमान 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेतल्यानंतर वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा उदाहरणार्थ MHCET, नीट इत्यादी दिल्यानंतर मेरिटनुसार विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश मिळतो। त्यानुसार प्रामुख्याने MBBS ॲलोपॅथी डॉक्टर, BAMS आयुर्वेदिक डॉक्टर, BHMS होमिओपॅथिक डॉक्टर, BUMS युनानी डॉक्टर, BDS दातांचे डॉक्टर, BPTH फिजिओथेरपी डॉक्टर या विद्याशाखा आहेत, ज्यामध्ये 4 परीक्षा 50% पेक्षा प्रथम वर्ष, 1.5 वर्षाचे द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष प्रत्येकी 1 वर्षाचे जास्त गुण घेऊन पास व्हावे लागते। मुख्य म्हणजे तोंडी परीक्षा 50% व लेखी परीक्षा 50% असे वेगवेगळे गुण घेऊन पास व्हावं लागतं। दोन्हीपैकी एक जरी परीक्षेत नापास तर दोन्ही परीक्षा पुन्हा द्याव्या लागतात। 4 वर्ग पास झाल्यानंतर शेवटी 1 वर्ष इंटर्नशिप ट्रेनिंग, मग संबंधित काउन्सिल त्या विद्यार्थ्यांना डॉक्टर म्हणून मान्यता देत व विद्यापीठ स्नातक म्हणून मान्यता देत। म्हणजे डॉक्टर होणे ही 5.5 वर्षाची कठीण तपश्चर्या आहे। आता बोगस डॉक्टर म्हणजे काय तर वरील सर्व विद्याशाखेच्या डॉक्टरना त्या काउन्सिलचा वैद्यकीय व्यवसाय परवाना आणि क्रमांक मिळतो, पण बोगस डॉक्टर हा कुठेही शिकलेला नसल्याने त्याकडे अशी कुठल्याही प्रकारची कागदपत्र नसतात। असली तरीही खोटी असतात। बहुतांश ही मंडळी नॉन मॅट्रिक असतात व कुण्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन देणे, सलाईन लावणे इत्यादी कामे शिकतात व बाकीच्या गोष्टी आपल्यावर प्रयोग करत करत शिकत असतात। आपण ज्या डॉक्टरांकडे उपचार घेतोय तो भोगस आहे का हे कसे ओळखायचे तर सोपं आहे। दवाखान्यात दर्शनी भागात कागदपत्र, पदवी सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लावलेली असतात, तर त्यावर वर दिलेल्यापैकी पदवी आहे का ते पाहावं। संशय आल्यास आपण डॉक्टरांना त्याबाबत निश्चित विचारावं। अशा वेळी भोगस डॉक्टर उत्तर देऊ शकत नाही। तसेच प्रत्येक डॉक्टरांच्या लेटर पॅडवर पदवी व रजिस्टर नंबर असतो। क्लिनिकच्या फलकावर देखील या रजिस्टर नंबरचा उल्लेख केलेला जातो। हा नंबर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या संकेतस्थळावर जाऊन तपासून पाहू शकता। ज्या डॉक्टरांकडे लेटर पॅड नाही किंवा त्यावर पदवी नाही किंवा रजिस्टर नंबर नाही तो बोगस डॉक्टर। सर्वात महत्त्वाचे, बोगस प्राणी शासकीय पथक आल्यावर लपून बसतात। नागरिकांची, रुग्णांची जबाबदारी पहा। तुम्हाला काही शंका वाटत असेल तर अनफेअर मेडिकल असोसिएशन शिवाजी मंगोडेकर यांच्याशी संपर्क करा। संपर्क नंबर 93 25 16 54 29। एखाद्या बोगस डॉक्टरकडे यापूर्वी आपण उपचार घेतले असतील व बरे वाटले असेल तरीही आपण यापुढे त्याकडून उपचार घेऊ नये, कारण अर्धवट ज्ञानावर आधारित उपचार आपल्या हृदय, किडनी, लिव्हर, मेंदू इत्यादीसाठी घातक असतात व वेळप्रसंगी आपल्या जीवावर बेतू शकतं। तेव्हा बोगस डॉक्टरांकडून उपचार अजिबात घेऊ नका। तुमच्या भागात वैद्य डॉक्टर नसतील तर जवळपासच्या शहरात जा, जिथं वैद्य डॉक्टर असतील अशा ठिकाणी जा किंवा शहरात जाऊन उपचार घ्या, पण बोगस डॉक्टरांच्या स्वाधीन करून आपला अनमोल जीव धोक्यात घालू नये। बोगस डॉक्टर घरपोच सेवा देत असले तरीही ती घेऊ नका, कारण घरपोच दिलं म्हणून विष घेण्यासारखंच आहे ते। कारण अर्धवट ज्ञानाचा वापर करून दिलेलं औषध प्रसंगी विषापेक्षा भयंकर असू शकतं। इंजेक्शन देणारा, तपासणी करणारा, सलाईन लावणारा प्रत्येक व्यक्ती डॉक्टर असतोच असे नाही। या खूप सोप्या गोष्टी आहेत। 8 दिवसाच्या सरावाने एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही पण शिकू शकता, पण त्यापेक्षा महत्त्वाचे शरीररचनाशास्त्र, औषधीशास्त्र, ई-शास्त्रांचा अभ्यास व रोगनिदान यांचा अभ्यास बोगस डॉक्टरांना नसतो। म्हणून दिलं इंजेक्शन म्हणजे हा डॉक्टर हा गैरसमज डोक्यातून काढून टाका। काही वेळेस बोगस डॉक्टरांचा गुण हा तज्ज्ञ डॉक्टरांपेक्षाही लवकर येतो, कारण ही मंडळी भरपूर प्रमाणात स्टेरॉइड्स वापरतात, हायर अँटीबायोटिक वापरतात किंवा डबल डोस वापरतात। लक्षात ठेवा, या गोष्टी आरोग्यासाठी खूपच घातक असतात। तूर्त बरे वाटत असले तरीही याचे दूरगामी परिणाम आरोग्यावर होतात। तेव्हा बोगस डॉक्टर्सला कायमचा रामराम करा।